हरिओम. आज मंगळवार 11 ऑगस्ट 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा भाग. ते आपल्याला सांगतायत, समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही. ऐकूया. खरोखर जे आपल्याला बुद्धीला पटतं, अनुभवाला येतं, तर सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्या आड कोणीही येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धिभेद फार झालाय. अशा वेळी माणसांची बुद्धी स्थिर राहणं फार कठीण झालंय. अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगतं म्हणून अमुक एक सत्य असं धरून चाला असं मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असेही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे ना. ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचे बळ किती विलक्षण आहेच म्हणून सांगू. एका गावात एक 50-60च्या वयाचा बुद्धिमान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडं वाकडं प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा अगदी हातखंडा. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं असताना एकदम मध्येच उठून उभा राहिला आणि म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्ती विक्ती ठेवा बाजूला. देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्यावर साधू शांतपणे बोलला, ते मी तुम्हाला सांगतो. पण आता तुमचं उतार वय झालं. काळ केव्हा झडप घालेल त्याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केलाय का? हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून तो टवाळखोर जो होता तो चूप बसला. पण त्याचे विचारचक्र मात्र चालू झाले. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. असं साधू बोलला. 2 वर्ष मौन धरून नामस्मरण करावं. आणि त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरलं आणि जपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली. तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळालं. मला नामाने जे समाधान मिळालं त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं विलक्षण सामर्थ्य आहे. नामे ठेवावं चित्त, तेच मानावं सत्य, हा निश्चय ठेवा मनात. मन होईल निभ्रांत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.